तर नेपाळमध्ये महाप्रलयाला आणि 105 भारतीय या महाप्रलयामध्ये बेपत्ता असल्याचं कळतंय। 400 भाविकांशी संपर्क तुटल्याची माहिती कळतेय आणि आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला तर 1000 लोक वाहून गेलेत। 291 परदेशी पर्यटकांसोबत सुद्धा संपर्क होऊ शकत नाही असं तिथे स्थानिक प्रशासन सांगतंय। तर नेपाळ सीमेजवळ चीनमध्ये गिरोंग पोर्टवर अचानक आलेल्या पुराचा एक थरारक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। या पुराच्या पाण्यामध्ये अनेक लोक वाहून गेल्याचं या सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळते। थरारक दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। गिरोंग पोर्टवर अचानक कसा पूर आला, आधी सामान्य असलेली परिस्थिती काही सेकंदांमध्ये कशी झाली हे आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय।